चा पुरस्कार देऊया। जबरदस्त सामना, पहिल्याच बॉलवरती खरं तर त्याला जीवनदान मिळालं, तिथून त्याने बिल्ड केली ती 25 धावांची इनिंग। गोलंदाजी करत असताना 2 विकेट। या सामन्याचा सामनावीर कल्पेश गोवारी। थँक्यू दत्ता पाटील साहेब, अभिनंदन कल्पेश। काय म्हणशील, पहिला बॉल जिथे जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतरची 25 धावांची इनिंग, जेव्हा विकेट पडली त्यानंतर पुढे 3 विकेट आणि पडल्या, मॅच फसली होती, तेव्हा काय वाटत होतं? मॅच फसली होती तर मला भरोसा होता की निलेश भोईर मारतील आणि त्यांनी मारून दिले आणि नंतर आऊट पण झाला, पण ओमकारनी मस्त एक सिक्स मारला आणि मॅच जिंकवली। त्याचं पण गुड बॅटिंग। येस ऑफकोर्स, अभिनंदन पुन्हा एकदा आणि शुभेच्छा तुला नेक्स्ट मॅचसाठी। म्हणजे कौसाने मागचा सामना जिंकला, जरूर क्लोज झाले होते मॅच, 52 चेस त्यांनी केला आणि हा सामना जिंकलाय। वरत आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे, अर्थातच मॅच नंबर 6 निळजेच्या अगेन्स्ट देवीचा पाडा। टॉस जिंकला देवीचा पाडाने, फिल्डिंग ते करत आहेत आणि निळजे संघाच्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले, विशाल आणि केतन। या वेळेत आपण या मॅचच्या दिवशी ऐकूयात पुन्हा एकदा IPL, प्रो कबड्डी, प्रो गोविंदाच्या बऱ्याचशा टेनिस बॉल क्रिकेटच्या देखील स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलाय, कुणालजी दाते सरांना थँक्यू। धन्यवाद करणजी काळन। स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच। डे 1 निळजे ए विरुद्ध देवीचा पाडा असा सामना सध्या तुम्हाला पाहायला मिळेल। हार्डलक टीम उसारगर। जेनुमा निळजे विरुद्ध देवीचा पाडा असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। गावदेवी देवीचा पाडा, सलामीची जोडी मैदानामध्ये तयार आहे निळजे टीमची। ड्रिंक्स ब्रेक आता घेऊ नका, पंचांना विनंती आहे। आवश्यकता असली, अत्यावश्यक असलं तरच घ्या असं आयोजक सांगतायत। ओमकार पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल, शिवराम बिवाटकले यांच्याकडून। ओमकार आपण या, आपलं पारितोषिक घेऊन जा। कौसाचे ओमकार यांच्यासाठी तो षटकार मारला, सिनियर ओमकार याच्यासाठी ते पारितोषिक आहे 500 रुपयाचं। सो 4 धावांनी सुरुवात झाली आहे या डावाची। केतन पाटील सध्या मैदानामध्ये ॲज अ ओपनर जेनुमा निळजे या टीमकडून। नक्कीच ग्रामीणचा वर्ल्ड कप, मकर संक्रांत चषक देखील स्पर्धा येते। दुसरा बॉल, आक्रमण सुरू झालं आणि दुसरा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन एक मोठा धमाका, षटकार। त्यात फलंदाज केतन पाटीलने हा बॉल उडवला ऑन साइडला। पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार। विशाल आणि सध्या केतन ही जोडी मैदानामध्ये, विशाल पवार आणि केतन पाटील। उलटा फटका सजवलाय, रिव्हर्स आणि सरळ बॉलला पाठवल्या। आता पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने इथे धावा मिळतील, रिझल्ट सेम आहे। आणखीन एक चौकार।
हेलिकॉप्टर फटका होता केतन पाटीलच्या बॅटमधून. 4646 हा एक VIP नंबर दिलाय पहिल्याच ओव्हरमध्ये सागरच्या विरुद्ध. बॅटिंग करत असताना केतन पाटीलने लाजवाब हेलिकॉप्टर फटका, नेत्रदीपक फटका खोदून काढला अक्षरशः ऑन साईडला. केतन पाटील ही इज ऑन फायर नाव. 9 जानेवारीपासून 14 जानेवारीपर्यंत मकर संक्रांत चषकाचं आयोजन पाहायला विसरू नका. जैनुमान क्रिकेट संघ निळजे, ग्रामस्थ मंडळ निळजेच्या वतीने आणखीन एक मोठा महासंग्राम यावर्षी. 57व वर्ष यावर्षी त्या क्रीडा स्पर्धेचं. 20 धावा 20 आणि सध्या केतन पाटीलने 20च्या 20 धावा कंप्लीट केल्या. 4-6 4-6. 5वा बॉल. बॅटची कडा, विकेट मिळू शकते. कॅच ड्रॉप, जेल सोडलाय. चांगला प्रयत्न केला त्या फिल्डरने फाईन लेगच्या. अक्षयने तोपर्यंत 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 21. पहिलं षटक सागरचं थोडंसं महागडं. 21 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आता या ओव्हरचा. 5 षटकांची लढत आहे. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. त्यानंतर सागाव, बेतवडे, मातार्डी, नावाळी संघ आणि त्यानंतर कौसाने या मॅच मधला जिंकलेला संघ. अशा मॅचेस होणार आहेत सेकंड राऊंडच्या. या ग्रुपमधून आजच्या दिवसातून सागर पुढचा बॉल घेऊन. ओरपिच बॉल होता हा देखील बॉल. विशाल पवारचा वार, या बॉलवर सरळ सीमा पार येतोय षटकार. पहिलं षटक 27 धावांचं जैनुमान निळजे संघाच्या. षटकामध्येच तुफानी फटकेबाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये आता गोलंदाजीसाठी योगेश मात्रे आलाय. पहिले षटक महागडे ठरलंय. निळजी टीम खरोखर चांगली बॅटिंग केली. केतनने सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर विशाल पवारने तो षटकार मारला ऑन साईडला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या उभारली आहे. आता निळजेपाडा एंडकडूनच गोलंदाजी सुरू होईल. गोलंदाजीसाठी आलाय योगेश मात्रे. गावदेवी देवीचा पाडा विरुद्ध जैनुमान निळजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. उद्या देखील आणखीन 12 संघ आपलं नशीब आजमावणार आता या स्पर्धेमध्ये. उद्या बरोबर 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचे. 9 वाजता सामना सुरू केला जाईल फर्स्ट राऊंडचा. हा फुल टॉस आहे. बीमर इथे घोषित केलाय. फाईन चाललाय बॉल. 4 धावा आणखीन मिळतील. 5 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 32. परत एक वेळा या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नो बॉलवर 5 धावा ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये धावा झालेल्या आहेत 32. ड्राईव्ह खूप चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक्स्ट्रा कव्हर गॅप मध्ये तोपर्यंत 2 धावा.
कंप्लीट केल्या जातील केतनच्या माध्यमातून. या फ्रीडच्या बॉलवर टीमची धावसंख्या 34 निळजे टीम पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे ट्रॅकवर आहे, फ्रंट सीटवर आहे आणि त्याचं कारण आहे धावा भरपूर केल्यात. 34 धावा आल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 27 आल्या. बीमरने सुरुवात झाली योगेशच्या ओव्हरची. केतन परत एक वेळा तयार. स्वीप केला, लॅप स्वीप, सरळ फेकला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक देखना राजस विलोभनीय फटका. केतन पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. असं वाटतं या स्पर्धेमध्ये, कारण या अगोदर पहिलं अर्धशतक अमर तांडेलने बेतवडे या संघाच्या खेळाडूने ठोकले. या स्पर्धेमध्ये 19 बॉलमध्ये 52 धावांची खेळी आणि ते शतक अर्धशतक त्यांनी समर्पित केलं त्याच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना. उलटा फटका सजवायचा होता, वेगाने आला बॉल. रनआउटची संधी आहे, धाव इथे मिळणार नाही. थोडीशी दुखापत जाणवते. चला पाणी घेऊन जा. परत एक वेळा बॅटर तयार. ड्राईव्ह खूप चांगला केला, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट होईल. सिंगल मिळते केतनला. केतन पोचलाय या सिंगलच्या मदतीने 34 वर. टीमची धावसंख्या 41. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 10 बॉलमध्ये 340चा बॅटिंग स्ट्राईक रेट केतन पाटीलचा. विशाल पवारने पहिल्याच बॉलला सिक्सर मारला होता, लास्ट बॉल शेवटच्या ओव्हरचा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 27. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14. त्याच्यामुळे धावांची खैरात आणि ती लुटतायत दोन्ही फलंदाज दोन्ही हाताने. योगेश परत एक वेळा तयार पुढचा बॉल घेऊन विशालसाठी. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळला. डीपमध्ये फिल्डर आहे. लॅप स्वीप करायचा होता परंतु वेग जास्त होता त्याच्यामुळे समोर गेला बॉल आणि एक धाव मिळताना दिसते विशाल पवारला. टीमची धावसंख्या 42. शेवटचा बॉल शिल्लक. या ओव्हरचा पॉवर प्ले खूप चांगला गेलाय जेनुमा निळजी टीमसाठी. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 115 दिसतोय आणि तेवढ्या मारू शकतात क्षमता या टीमकडे. परंतु देवीचापाडा टीमला कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट जर घेतल्या तर दबाव बनेल निळजी टीमवर, कारण पहिलं षटक मागं ठरलं, दुसरं षटक 15 धावांचं आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. अंपायरचा इशारा. ओव्हर समाप्तीचा. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 42.
चला तिसऱ्या ओव्हरला सुरुवात आता केली जाईल. आला रुचित भंडारी गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. यंगस्टर आहे रुचित, चांगला स्पिनर आहे रुचित आणि बॉल फिरवण्याची ताकद आहे रुचितकडे, परंतु समोर तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत विशाल आणि केतन. केतनने 34 धावा केल्या, 16 धावा त्याला पाहिजेत अर्धशतक करण्यासाठी. धावा झाल्यात 42. जनुमान निळजे, चला फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. 6वा सामना आजच्या दिवसातला. 5-5 षटकांचे सामने आहेत पहिल्या फेरीतले, 4 षटकांचे सामने आहेत दुसऱ्या फेरीतले. रुचितचा हा बॉल विथ द टर्न मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळते. आणि आता केतनच्या समोर पाहूया कशी गोलंदाजी करतोय रुचित भंडारी. लेग ब्रेक टाकेल, गुगली टाकेल. पहिल्या बॉलवर सिंगल. विशाल बरोबर ती सध्या चर्चा. रुचित दबाव नक्कीच असेल कारण धावा 43 झाल्यात, परंतु कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल. ऑन साइडला प्रोटेक्शन दिले डीप मध्ये. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. आणि जो फाईन लेगचा फिल्डर होता त्याला शॉर्ट मिड विकेटला ठेवलाय. लेफ्ट हँडेड बॅटर, राईट हँडेड बॅटर आहेत, त्याच्यामुळे लगातार फिल्डिंग मध्ये चेंजेस. मिड ऑन आणलाय आता त्याला. एक बॉल संपलाय. रुचित तयार, पुढचा बॉल घेऊन केतन पाटीलच्या अगेन्स्ट. चांगला टर्न इथे प्राप्त केलाय. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. हेच बॉल तुम्हाला टाकायचे आहेत. दबाव बनवण्याचा प्रयत्न इथे सुरू होईल. चांगला टर्न केलाय बॉलला. डॉट बॉल. धावा केल्यात आतापर्यंत केतनने 34. टीमची धावसंख्या 43, 43. ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, खराब फिल्डिंग. 4 धावा मिळतील. इथे मात्र गरीबी में आटा गेला कारण आवश्यकता नाहीये. एकच धावा होती, तिथे 4 धावा खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या आता चौकाराच्या मदतीने 47. थँक्यू डीचे. फ्लिपर बॉल थोडासा वेगाने टाकला आणि अराउंड लेग बोल्ड झालाय. मिडल स्टिकला बॉल धडकलाय. रुचित भंडारीचं कौतुक व्हायला पाहिजे. रुचित भंडारीने कमबॅक करून दिलंय. सध्या तरी मी म्हणेन गावदेवी देवीचा पडा टीमला, कारण त्याने विकेट घेतली आहे. इनफॉर्म बॅटर केतनची. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये नितेश. मोठं नाव आहे निळजे गावाचा. ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो त्या त्यावेळेला नितेशचं नाव चर्चेमध्ये असतं. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात, मालिकेवरच्या बाईक्स जिंकल्यात. त्यातल्या त्यात निळजेच्या ग्राउंडवर नेहमीच भन्नाट कामगिरी असते आणि घेसरच्या ग्राउंडवर देखील तो चांगला खेळतो. आय थिंक 16-17ला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्याने मालिकावीराची 4 व्हीलर देखील जिंकली होती. त्यामुळे चर्चेमध्ये असतो हा खेळाडू. नितेश एक चांगला बॅटर आहे, ऑलराऊंडर आहे. टर्न चांगला प्राप्त केलाय. बॉलवर बरोबर ग्रीप करत असताना रुचित भंडारी. गुगली होता याचा, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी रुचित भंडारीची. फ्लाइट दिली आहे, ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, एक टप्पा घेत बॉल सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या अर्धशतक पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 51 ला 1. जनुमान निळजे.
तर आपण मगाशी देखील राजकारणावर चर्चा करत होतो. 15 जानेवारीला आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि 16 जानेवारीला रिझल्ट लागणार आहे. तेवीस ते 30 डिसेंबर पर्यंत तुम्ही उमेदवारी अर्ज भरू शकता जर कोणी इच्छुक असेल तर. पंधरा तारखेला इलेक्शन आहे, 16 तारखेला रिझल्ट आहे. म्हणजेच मला वाटतं निळजेची जी टुर्नामेंट आहे त्याच्या दुसऱ्याच दिवशी रिझल्ट लागणार आहे इलेक्शन होऊन. एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आज 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 51, एक फलंदाज बाद. चांगला बॉल. केतनची सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. केतन मात्रे गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. आता कुठेतरी धावसंख्येला लगाम लगवलाय. दुसरा बॉल पिकअप शॉट ऑन साइडला टर्न केलाय. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हाय तो चौकार. चार धावा येतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 55, 55. हा देखील फटका उंच चाललाय. त्याचबरोबर डिस्टन्स मिळेल कारण तो फिल्डरच बाहेर चाललाय बॉल आणायला. आणि हाय तो षटकार. 6 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशाल पवार आता षटकाराने डीलिंग सुरू आहे. व्यापारी बनलाय चौकार षटकारांचा. चांगला खेळ इथे पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 61, 61. पहिला डॉट आला आणि त्याच्यानंतर 2 हल्ले विशाल पवारने केलेत. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. गॅपमध्ये निघतोय बॉल. 2 धावा इथे मिळतील. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार देखील येईल आणि हा येतोय 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 65, 65. 65 धावा झाल्यात. लाजवाब खेळ. प्रोजेक्टेड स्कोर 89 दाखवतोय. ज्या पद्धतीने सध्या खेळ सुरू आहे 17ची सरासरी गाठली आहे. चांगली बॅटिंग, धुवाधार बॅटिंग. आणखीन एक मोठा धमाका. हा देखील बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथेही धावा मिळतील. 6 येतो षटकार. आणि चर्चा होती आचारसंहिता कधी लागेल, तर आजपासूनच आचारसंहिता देखील जाहीर झाली आहे. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकेचे इलेक्शन आहे. 15 तारखेला इलेक्शन होईल आणि 16 तारखेला रिझल्ट जाहीर होणार आहे. आजपासूनच ती आचारसंहिता देखील जाहीर करण्यात आलेली आहे.
परत एक वेळा उंच फटका, बॉल हवेत आहे, डिस्टन्स मिळेल कारण त्या बाजूला हवा वाहते, बॉल सीमारेषा पलीकडे. विशालच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 77. उंबारली देखील एक आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित प्रकाश झोतातील क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. 5 जानेवारी 40+ फॉर्मॅट 5 आणि 6 जानेवारीला पाहायला विसरू नका. ओमसा MTC लाईव्ह वर ही स्पर्धा. शेवटचं षटक, 5वं षटक रुचित भंडारी आलाय. त्यालाच द्यायला पाहिजे होतं कारण त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. विशालने मात्र 9 बॉलमध्ये 34 धावांची खेळी साकारली आहे. खतरनाक बॅटिंग. पुल केल्या ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 78. 78. त्यानेच केतनची विकेट घेतली होती. फ्लिपर टाकत असताना एक गुगली देखील टाकला होता त्याने त्या ओव्हरमध्ये. आणि सध्या त्याच्यासमोर विशाल आहेत. 34 धावांची खेळी साकारली आहे. अर्धशतक कंप्लीट करेल का आता विशाल पवार, हाही प्रश्न आहे. कारण विशाल करू शकतो. एक निडर फलंदाज आहे. मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि मागच्या ओव्हरमध्ये त्याने दाखवलंय कसे मोठे फटके मारता येतात. रुचित भंडारी, वेगवान बॉल, परत एक वेळा फ्लिपर. एक धाव इथे मिळताना दिसते. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 79. 79. खोलवा टप्प्याचा बॉल होता. खूप चांगला डिग आउट केला यॉर्करला. एक सिंगल मिळते. धावा झालेल्या 79. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. रुचित फ्लाइट दिली होती. बॉल हवेत आहे. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न नितेशने केलाय. 2 धावा मिळतील. 81 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून या डावातला. चांगला फटका लॉफ्ट केला ऑन साइडला. सरळ फ्लॅट जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. 87 स्कोर बोर्डवर. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 87 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. फुल टॉस आहे. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. फिल्डर आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 87 धावा झाल्यात. 87. लॉस ऑफ 2 विकेट. झेनुमा निळजे संघ.
शेवटचा बॉल. निर्जय टीम तुम्ही देखील लवकरात लवकर ग्राउंडच्या आतमध्ये यायचं लक्षात घ्या. बॉल लॉफ्ट केलाय. शेवटच्या बॉलवर देखील एक मोठा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 93. 94चं टार्गेट सेट झालंय देवीचा पाडा टीमच्या समोर. 94 टू विन. चला टॉस इथे केला जाईल. टीम सागाव आणि बेतवडे दोन्ही टीमचे कॅप्टन या. दत्ता दादा या तुमच्या शुभस्ते टॉस आपण करतोय. हिट टेल. टेल कॉल केलाय सागाव टीमने. हेड इट इज. टॉस इथे बेतवडे टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. दुसऱ्या फेरीचा सामना. फक्त एकच प्रश्न विचारतोय, निर्णय काय घेणार आहात? बॅटिंग. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅच मध्ये. बेस्ट ऑफ लक. चला बॅटर पाठवा प्लीज. एक मॅच आम्हाला कव्हर करायचे. थोडंसं सहकार्य करा कारण 5:15च्या अगोदर हा सामना संपणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4 ओव्हरची ती मॅच खेळवली जाईल. सेकंड राऊंड. सागाव आणि बेतवडे हा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यानंतर. चला अंपायर मॅच चालू करायची. जनुमा निळजे संघ थोडंसं सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा जेणेकरून शेवटचाही सामना 4 ओव्हरचा कव्हर करता येईल कारण त्याचा टॉस केलाय आपण. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. 30 बॉल आणि 94 धावांची गरज. लक्ष मोठं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. राम आणि जयेश म्हात्रे. राम देखील वेगाने धावा काढण्यासाठी जाणलाच जातो. एक आक्रमक बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडला जयेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला राम. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी नितेश पाटीलच्या खांद्यावर. चला सामना सुरू करा. 30 बॉल 94 धावांची गरज. मॅच ऑन. टार्गेट मोठं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आई गावदेवी देवीचा पाडा संघ तयार आहे. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल उचललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 6 धावा. षटकाराने सुरुवात केली आहे जयेश म्हात्रेने.
प्लॉटच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. चांगलं टायमिंग. दुसरा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. बॅट लवकर फिरले, गॅपमध्ये चालला. इथे देखील 4 धावा मिळतील. नितेशला विश्वास बसत नाहीये स्वतःवर देखील, परंतु धावा मिळतात 4 चौकार. त्या टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. बॅक टू बॅक हल्ले आता सुरू झालेत नितेशच्या विरुद्ध जयेश कडून. शॉर्ट बॉलचा वापर, हाई फटका चांगला. गॅपमध्ये दुसरा टप्पा घेत फिल्डर आलाय आणि तोपर्यंत बॉल थांबतोय. 1 धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 11. सुरुवात धडाक्यात केली आहे देवीचा पाडा टीमने. 27 बॉलमध्ये 83 धावा करायचे त्यांना आता सामना जिंकण्यासाठी. 27 चेंडू आणि 83 धावा. ओम साई MTC live.in वर सध्या तुम्ही या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहता. अतिशय चांगलं टेलिकास्ट केलंय या स्पर्धेमध्ये. तेवढीच चांगली खेळपट्टी. आणि उद्यापासून या स्पर्धेमध्ये बरोबर 9 वाजल्यापासून सामने सुरू होतील. 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. पुढचा बॉल, हाय बॉल हवेत आहे. कॅच हिटचा कॉल केलाय. लॉंग ऑफ खाली आहे. झेल टिपला जाईल. चांगला झेल प्रितेशने टिपलाय. फलंदाज बाद. विकेट आली आहे. प्रितेशने एक चांगला झेल टिपला आणि खेळ संपलाय रामचा. आई बॉल हवेत आहे. कॅच हिटचा कॉल केलाय. फिल्डर येत आहेत. कॅच. करणने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज योगेश बॅक टू द पॅव्हलियन. दुसरी विकेट ह्या ओव्हरमध्ये नितेशच्या खात्यात. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येईल. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. आकाश मात्रे हॅट्रिक बॉल. नितेश साथ असणार आहे. चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर रामची विकेट आणि त्याच्यानंतर आणखीन एक विकेट घेतली आहे. योगेशची विकेट. आता आकाश आलाय. जयेश मात्रे आणि आकाश मैदानामध्ये आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हॅट्रिक बॉल. तेजस मात्रे उसरगर 5 पर घेतला होता. त्याने हॅट्रिक घेतली होती या स्पर्धेमध्ये, परंतु टीम बाहेर आहे स्पर्धेच्या. हॅट्रिक बॉल होता. बॅटला लागलाय इनसाइड एज आणि आता ओव्हरची होईल समाप्ती. पहिले षटक संपले. 11-2 देवीचा पाडा. हॅट्रिकसाठी दत्ता पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निळजे टीमला. करण पाटील सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. 24 बॉल आणि 83 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 83 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. चला निळजे टीम थोडंसं फास्ट खेळा प्लीज, कारण एक मॅच आम्हाला अजून कव्हर करायची आहे.
याच्यानंतरचा सामना त्याचा टॉस झालाय, त्यामुळे तुम्ही थोडंसं सहकार्य करा, फास्ट खेळा प्लीज. 24 बॉल आणि 83 धावांची गरज त्या मॅचमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये करण च्या हातामध्ये तो बॉल सोपवण्यात आलाय. पहिलाच बॉल जास्त उंच चाललाय, फिल्डर आहे तिथे मिड विकेटला. विकेट मिळण्याची शक्यता, एक चांगला झेल टिपलाय नितेशने, फलंदाज बाद. तेवीस बॉलचा खेळ शिल्लक आहे, 83 धावा करायच्या. सूरज आला नवीन फलंदाज, बॅक टू बॅक विकेट गमावल्यात. सुरुवातच थोडीशी अडखळत झाली, चौकार षटकार आला होता पहिल्या 2 बॉलर, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं निळजी टीमने. अपील आणि स्पष्ट नकार पंचांकडून. चांगला कटरचा वापर केला, हलकासा बाहेर निघाला. विशाल पवारची ती अपील होती, ती फेटाळली पंचांच्या माध्यमातून. बावीस बॉल 83 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, सरळ विकेट कीपरच्या हातात जातोय. डॉट, प्रत्येक डॉट बॉल आता या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाईल देवीचा पाडा या टीमला. 21 बॉल मध्ये 83 धावा करायचे आहेत. या कंडिशनला जर तुम्ही डॉट बॉल खेळलात तर मात्र कठीण होऊन जाईल हे काम. ते लगातार डॉट बॉल येत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर, कॅचिटचा कॉल केलाय. मिडॉनला फिल्डर जात आहेत मिड ऑफ मधून आणि आणखीन एक झेल टिपलाय. चौथा धक्का देवीचा पडा टीमला.
आल्यात मागच्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली आहे. 12-5 अर्धा संघ गारद झाला. देवीचा पाडा आहे. टीमचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत असताना तिसरं षटक आता सुरू होईल. चला थोडंसं फास्ट खेळा टीम निळजे. मॅच सुरू ठेवा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. बेतवडे संघ बॅटिंग घेतली आहे. तुम्ही डगआउटच्या दिशेने वाटचाल कराल आणि टीम सागाव कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबायचंय. तुम्हाला लगेचच मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे फिल्डिंगसाठी. 5:15 तो सामना सुरू होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. निळजी टीम फास्ट खेळा प्लीज. 15 मिनिटं आहेत आपल्याकडे 3 ओव्हर टाकण्यासाठी. केतन बॅटिंग चांगली केली आहे केतनने आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तो दमखम दाखवला जातोय. पहिला डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. भरपूर मोठा रनअप आहे केतन पाटीलचा आणि त्यातल्या त्यात तेवढाच गोलंदाजीमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे नेहमीच केतन पाटील यांनी. फुलरलेनचा बॉल होता ऑन साईडला. बरोबर टर्न केला. डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेने काहीच फरक पडणार नाहीये. राज पाटीलची दर्जेदार फिल्डिंग डीपमध्ये. हर्षल पाटील यांची चांगली फिल्डिंग. राज पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे केतन पाटील यांच्यासाठी. विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं. डॉट बॉल ते पाहायला मिळेल. 15 बॉलचा खेळ शिल्लक. 81 धावा करायच्या आहेत. लगातार डॉट बॉल आलेत आणि भरपूर मोठा दबाव आता देवीचा पाडा टीमवर आहे. थोडासा एकतर्फा सामना. हेलिकॉप्टर ड्राईव्ह डीप मध्ये करण आहे. एक धाव तत्पूर्वी मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 15. 5 फलंदाज बाद. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. धावा झाल्या 16. तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर. परत एक वेळा स्लॉक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. करा फिल्डिंग. बॅकअप मिळते आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतील. चौकाराने हे षटक समाप्त. टीमची धावसंख्या 20. 5 फलंदाज बाद. देवीचा पाडा. चौथ्या षटकाला आता सुरुवात होईल. नेक्स्ट मॅच सागाव आणि बेतवडे हा सामना पाहायला विसरू नका. 4 षटकांचा सामना आहे. बेतवडे टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जेरुमान क्रिकेट संघ बेतवडे आणि त्यांच्या विरोधात सागावचा संघ आहे. बॉल हवेत. फिल्डर धावतायत. नो मॅन्स लँड मध्ये पडेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता तिसरी धाव देखील कंप्लीट. ट्रिपलने सुरुवात झाली. या ओव्हरची धावा झाल्या 23.
प्रितेश गोलंदाजीसाठी. चला टीम सागाव, आपण आमच्या मेन स्टेजच्या समोर यायचंय. लगेचच फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरावं लागेल कारण बेतवडेचा संघ तयार आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग तुम्हाला करायची, याचे भान थोडंसं तुम्ही ठेवा. 11 बॉल 71 धावा. सरळ बॉल विकेट किपरच्या आता डॉट प्रितेश कडून. हा सामना आता पूर्णपणे एकतर्फा होईल असं दिसतंय. 10 बॉलची औपचारिकता आता राहिली आहे, तरी देखील काहीशे कानमंत्र दिले जात आहेत. निलेश कडून अक्षयला सांगतोय मार, कारण आता पर्याय नाहीये. रिक्वायर रन रेट 42 चा झालाय, करंट रन रेट तुमचा 7 चाच आहे. सोडून दिला आणखीन एक डॉट. आता काय विकेट वाचवायचे हा प्रश्न आहे. आवश्यकता नाहीये, तुम्हाला मारावंच लागेल. लगातार डॉट बॉल प्रितेश कडून. हा फटका हवेत, फिल्डर आहे. 6वी विकेट इथे मिळेल आणि 6वा फलंदाज बाद. नितेशचा एक चांगला झेल. अक्षय बॅक टू द पॅव्हलियन. परत एक संधी निर्माण झाली, आणखीन एक विकेट मिळू शकते प्रितेशला आणि फलंदाज सागर मात्र देखील शून्यावर आउट. 7वा धक्का. डॉट बॉलने हे षटक समाप्त. ओव्हरची होते समाप्ती. 6 बॉल मध्ये 71 धावा करायचे. चला शेवटचं षटक निर्जय टीम लगेच टाकून घ्या. 6 बॉल 71 धावांची गरज. पुढचा सामना 4 षटकांचा होईल. सागाव आणि बेतवडे या दोन टीमच्या दरम्यान. बेतवडे टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये. लास्ट ओव्हर. बेतवडे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच मध्ये सागावच्या विरुद्ध. त्याच्यामुळे सागाव टीम आपण लगेच मैदानामध्ये प्रवेश करा, कारण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग तुम्हाला करायची, याचे थोडंसं भान असू द्या. चला निळजे टीम लवकरात लवकर षटक सुरू करा. 6 बॉल 71 धावांची गरज आहे. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर फटका चांगला आहे, 6 धावा मिळतील. पहिल्या बॉलवर सिक्सर.
धावांची गरज आता या मॅच मध्ये. सामना पूर्णपणे खुला झाला. निळजे संघ विजयाच्या पूर्णपणे उंबरठ्यावर आहे. औपचारिकता आहे आता या मॅच मध्ये. दुसरा बॉल नागेशचा. बॅटची इनसाइड एज मागे चाललाय. फाईन लेग आहे. एक धाव मिळेल. 64 धावा करायचे आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक. चार बॉल 64 धावा. डॉट. 3 बॉल 64 धावांची गरज. आणखीन एक डॉट बॉल. आता 2 बॉल आणि 64 धावांची गरज. चांगला फटका. 6 धावा मिळतील आणि स्लॉग हिट मारत असताना रोनकच्या बॅटमधून आलाय सिक्सर. धावांची गरज. भव्य विजय मिळवताना दिसेल जेनुमान निळजे हा संघ या मॅच मध्ये. कारण 1 बॉल मध्ये 58 धावा करायच्या आहेत आता. गावदेवी देवीचा पाडा टीमला. खराब गोलंदाजी केली देवीचा पाडा या टीमने. बॅटची कडा. विकेट मिळणार नाहीये. कॅच ड्रॉप आणि चला सागाव टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. निळजे संघाने 57 धावेने हा भव्य विजय मिळवलाय. बेतवडे संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. पंचांनी लगेच मॅचचा ताबा घ्या. हा स्कोर बोर्ड मॅच समरी या मॅचची आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल